धाराशिव न्यूज 7 स्पष्ट, निपक्ष व निर्भीड। आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुरुवातीलाच मला धाराशिव जिल्ह्यातील जनतेचे मनापासून आभार व्यक्त करायचे आणि शब्द द्यायचा आहे की ज्या कारणासाठी आपण भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला निवडून दिलेलं आहे ते सर्व विकासाभिमुख कामं करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली तर आहेच, पण त्याबद्दल आम्ही शब्द दिला आहे आणि त्याच्याच बरोबरीने आठही आपल्या ज्या नगरपरिषद आहेत आणि खास करून जिथे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहेत, भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी आहे, अशा ठिकाणी तर अतिशय ताकदीने जनतेची सेवा करत असताना पारदर्शकता आणून प्रशासन जे आहे ते अतिशय गतिमान करण्याची आम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या दरम्यानच या बाबतीमध्ये भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही ठराविक बाबींवरती याची माहिती तुम्हालाही दिली जाईल आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जाईल। त्या आधारे येणाऱ्या काळामध्ये कामकाज जे आहे ते करायचं आम्ही ठरवलेलं आहे। आज आपण सर्वजण बघू शकता की जनतेने प्रचंड विश्वास महायुतीवरती टाकलेला आहे। महायुतीवरती विश्वास टाकत असताना 8 पैकी 4 ठिकाणी भारतीय जनता पार्टी, 4 ठिकाणी शिवसेना, अशा पद्धतीने पूर्ण 100% यश हे महायुतीला मिळालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये महायुती म्हणूनच सकारात्मकतेने काम करण्याची आमची सर्वांची प्रक्रिया जी आहे ती राहणार आहे। तसे आम्हाला नेत्यांकडून स्पष्ट असे आदेश देखील आहेत। धाराशिव शहराच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने आम्ही ही निवडणूक लढलोय। आम्ही काय काय करणार हे कागदावरती व्यवस्थित पॅम्फलेटच्या माध्यमातून माझ्या सहीनिशी आवर्जून दिले आणि तो आमचा इथला